आणि आपल्या अडचणी आम्हाला चांगल्या माहिती आहेत की आपल्याला इथं माजलगाव सदन भाग असल्यामुळं गट्टूचा एक विषय आपला आहे। परत स्मशानभूमीला आपली मागणी बरेच दिवसापासून स्मशानभूमीला आपल्याला कंपाऊंड वॉलची एक मागणी आहे। आपण स्मशानभूमीला मागे मला वाटतं आबा आमदार असताना तिथं एक 5-5.5 लाख रुपये काहीतरी आपण दिले होते, पण तरी सुद्धा ते काम काय थोडंसं अजून राहिलेलं आहे त्या स्मशानभूमीच्या कंपाऊंड वॉलच्या संदर्भातला तो विषय सुद्धा आपण आबा आमदार झाल्यानंतर एकच महिन्यात तिथं नारळ फोडा असा शब्द मी तुम्हाला इथं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। आबा आमदार होणार आहेत कारण का वातावरण खूप चांगलं आहे। आता तुम्हाला आमच्यापेक्षा चांगलं माहिती आहे, तुम्ही आमच्यापेक्षा कुठं बसलं की चर्चा निघते आणि चर्चेमधून आपण माहिती घेत असतो ह्या तालुक्यात काय चाललंय, बीडमध्ये काय चाललंय, परळीमध्ये काय चाललंय। बीड जिल्ह्यातलं नाही तर आपण महाराष्ट्राची माहिती आपण बसल्या बसल्या घेत असतो। दुसरा आपला अजून एक विषय आहे इथं मुस्लिम समाजासाठी शादीखान्याचा, तो सुद्धा एक महत्त्वाचा विषय बरेच दिवसापासून प्रलंबित आहे। आणि मला अभिमानाने सांगू वाटतं की बाबा गेवराईमध्ये आपल्या दारुलूममध्ये सगळ्यात चांगला शादीखाना आबाने तिथं बांधला। आबा आमदार होते त्यावेळेस तिथं शादीखाना आबाने उभा केला आणि आज त्या शादीखान्यामध्ये आपल्या समाजाचे लग्न तिथं होतात। आबांचं काम म्हणजे एकदा शब्द दिला त्या शब्दाची पूर्तता ते 100% करतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती। पण गेल्या 10 वर्षांमध्ये सत्ता नसली तरी आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून म्हणा 2 वर्ष आमच्याकडे सत्ता जिल्हा परिषदची होती, त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला, ह्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिक केलेला आहे। आणि नक्कीच ह्या 10 वर्षांमध्ये लोकांबरोबर सातत्याने संपर्क आपण जोडून ठेवलेला आहे। आबा म्हणजे आमदार असले म्हणूनच कामं होतात असं काही नाहीये। लोकांचे काही कामं काही खूप मोठे नसतात, लोकांच्या अडचणी किरकोळ असतात, छोट्या मोठ्या असतात, पण अडचणीला उभा राहणारा माणूस, टायमाला उपलब्ध होणारा माणूस हे आबा आहेत। आता आपण तालुक्यामध्ये बघतो 3 उमेदवार आहेत, त्या तिन्ही उमेदवारीमध्ये सरस उमेदवार म्हणून आबांची आता ओळख झालेली आणि अतिशय चांगलं वातावरण आहे। आज आपण बघितलं काल आदित्य ठाकरेंची सभा गेवराईत झाली आणि आदित्य ठाकरेंनी सांगितलं की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही 15 दिवसाच्या आत, महिन्याभराच्या आत शेतकऱ्यांच्या जो सातबारा आहे त्या सातबाऱ्यावरचा 3 लाखाचा आपण कर्जमुक्तीचा आम्ही तिथं प्लॅनिंग केलेली की बाबा जसं आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले 2019ला 15 दिवसाच्या आत त्यांनी आपल्या सातबाऱ्याचा 2 लाखाची कर्जमाफी त्यांनी दिली आणि मला वाटतं एका घरामध्ये 10-10, 12-12 लाख रुपयाचा फायदा प्रत्येक माणसाला तिथं झाला। कोविडच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम उद्धव साहेबांनी केलं। महाराष्ट्रामध्ये असं वाटत होतं की बाबा इथं माणसं जगतील का नाही, पण उद्धव ठाकरेंनी अतिशय चांगलं काम केलं, अतिशय चांगलं नियोजन केलं। याच्या उलट आपण जर उत्तर प्रदेशमध्ये बघितलं, भाजपचं तिथं सरकार होतं, मला वाटतं योगी आदित्यनाथ तिथं मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा नदीत त्यांनी डेड बॉडी टाकून दिल्या, त्यांची अंत्यविधी सुद्धा तिथं करता आली नाही। पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला जाणीवपूर्वक तिथं मान सन्मान त्या एकदम व्यवस्थित विधी करण्याचा तिथं नियोजन सरकारच्या माध्यमातून केलं मानाने। अशा की छोट्या छोट्या बाबी वर लक्ष ठेवून काम उद्धव साहेबांनी केलं। विशेषतः आपण कापसाच्या बाबतीत जर बोलणं झालं, शेतपिकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ठाकरे मुख्यमंत्री असताना कापसाला जे दर होते ते 12,500-13,000 हजार पर्यंत दर गेले। आज कापसाला भाव बघितला तर 6,000-6,500 रुपयाचा भाव आहे। परत सोयाबीन 11,000 रुपयापर्यंत 10,000 रुपयापर्यंत सोयाबीन होतं। आज सोयाबीनची परिस्थिती बघितली तर आज सोयाबीन जवळपास 3200-3300 रुपये सोयाबीन आहे। म्हणजे एवढी मोठी तफावत ह्या दोन्ही सरकारमध्ये आहे। ठाकरे सरकार जे होतं ते शेतकऱ्याच्या बाजूने काम करणारं सरकार आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेणारे सरकार आहे। त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्या पक्षामधून आबा उभे आहेत। त्यांचं चिन्ह मशाल आहे, मशाल 1 नंबरला त्यांचं बटन आलेलं आहे। 1 नंबरच्या समोरचं बटन दाबून, मशाल चिन्ह समोरचं बटन दाबून आबांना आपण जास्तीत जास्त मताने विजय करावं अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो।
आणि आपण करताल आपली ही उपस्थिती तिची ओळख दाखवून देते की आपल्या ह्या 20 तारखेला आपल्या ह्या गावामधून आपल्या ह्या परिसरामधून आपण जास्तीत जास्त मतदान होईल आणि वातावरण अतिशय चांगलं झालेलं आहे आबांचं. त्यामुळं आपलं गाव कुठं मागं राहिलं नाही पाहिजे. आपण थोडंसं अजून जिथं अधिकार आहे, जिथं लीड भेटणार आहे तिथंच आम्ही तुम्हाला अजून कशी वाढवता येईल याची विनंती तुम्हाला परत एकदा करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.